राजेश 6 दिवस झालेत हत्या झाली. केवळ 3 आरोपींना अटक आहे. 4 फरार आहेत. पोलिसांचा तपास कुठेतरी संशयाच्या भोवती. संतोष देशमुखांची इतकी क्रूर हत्या महाराष्ट्रात झालेली आहे, बीडमध्ये झाली. मला ते ऐकून मी भेरून गेलो. महाराष्ट्रात बीड असं घडू शकते कसं? म्हणजे बीड बिहारच्या मार्गावर चाललंय का, हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला. हा साधा गरीब सामान्य कुटुंबातला मुलगा संतोष देशमुख, की त्याची 3री टर्म आहे सरपंच. इतका प्रामाणिक काम करणारा हा व्यक्ती तिथं अन्यायाच्या विरोधात लढा देण्यासाठी तो पुढे गेला. तिथं पवन चक्कीचं जे काय काम चालू आहे तिथं दमदाटी झाली होती. ते सुद्धा बौद्ध समाजाच्या मुलाकडे सोनवणे अशोक सोनवणे ते विचारण्यासाठी गेलं. आणि त्याच्यामुळे जे नंतर पुढे काय घडलं, इतकी क्रूर हत्या. त्याच्या भावाने ज्या मिनिटाला ती बॉडी मिळाल्यावर 36 फोन त्या काटेशी केले. चाटेशी केले. 36 फोन केले. पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी ही 3 तास 3.5 तास ही मजा पाहिली. आणि आता काय केलंय, सक्तीच्या रजेवर त्या पियाला पाठवले. एकाला निलंबित केले की असं चालणार नाही. या पोलिसांना जे पीआय तो जो कोण त्याला आरोपी केल्याशिवाय हे आम्ही कोण गप्प बसणार नाही. ह्याच्या माग तो सुदर्शन घुले हा फरार झालाय म्हणतात. 7 दिवस बाहेर आहे. पिक्चर स्टाईल त्याला मर्डर केलेलं आहे. अजून 7 दिवस तुम्ही अटक करू शकत नाही. आणि हे कुठल्या पक्षातले लोक आहेत हे अजित पवारांनी त्याचं चिंतन करावं. या घुलेला जो सपोर्ट असतो ते इथले माजी मंत्री यांनी पूर्ण लक्ष घालून यांना हजर का करत नाहीत. मग ते त्यांच्या पक्ष चाटे कोण त्यांच्या पक्षाचा तालुका प्रमुख आहे. वाल्मिक कराड हा कुठला इतका मोठा गुट त्याला सपोर्ट करतात. मुख्यमंत्री असतील, अनेक मंत्र्यांच्या बरोबर त्याला घेऊन फोटो काढायचं. आणि इतकी वाज ही चालले ना, आपण गप्प. मी आयजी मिश्रांशी बोललो, त्यांना सुद्धा ह्याच्याबद्दल काही उत्तर देता आलं नाही. हिवाळी अधिवेशन आहे उद्यापासून. जर तुम्ही याच्याबद्दल यांना आरोपी या सगळ्या पोलिसांना जे कोण पीआय आरोपी केला नाही आणि या गरीब लोकांच्यावर न्यायाची भूमिका घेतली नाही तर आम्ही सगळे गावातले लोक सगळेजण आम्ही तुम्हाला कोणालाही सोडणार नाही. मी शिवाजी महाराजांचा वंशज आहे. आम्ही शिवाजी महाराजांनी अन्यायाच्या विरोधात नेहमी न्यायाची भूमिका घेतली. 18 पकडतात 12 बलुतेदारांना घेऊन न्यायाची भूमिका घेतली. आपण नुसतं शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचा विचार करतो आणि हे महाराष्ट्रात चालते. माझी मुख्यमंत्र्यांना विनंतीपूर्वक सूचना राहील, तुम्ही जातीने याच्यात लक्षात घाला. अजूनही हातातला हा विषय या भावना मी लोकांच्या ऐकल्या काय ते उद्या स्फोट होईल तर मी जबाबदार राहणार नाही. काय सगळे व्हिडिओज आहेत ज्या पद्धतीने क्रूर मांडलेले आहे. पोलिसांच्या समोर हे सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. कसं अपहरण केलं, तो ड्रायव्हर सुद्धा त्याचा भाऊच आहे. ड्रायव्हर नाही, त्याचा जो गाडी चालवतो भाऊच आहे, त्याचा चुलत भाऊ काय कोणतरी. त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तरी पोलिसांनी 3.5 तास ही मजा बघत एक साधी गुन्हा नोंद केला नाही. आणि त्या वाल्मिकी कराडला गुन्हा नोंद करून सुद्धा तो कुठे इकडे फिर तिकडे फिर, मध्य प्रदेशला फिर, इकडे फिर तिकडे फिर, हे चाललंय. हे कसं महाराष्ट्र सरकारला जमते, कसं परवडते आणि कसं चालते? आणि याच्या पुढे आम्ही अशा गोष्टी चालून देणार नाहीत. मला बाकीचं काही माहित नाही. पूर्ण मी ग्रामस्थांच्या बरोबर आहे. जे ग्रामस्थ निर्णय घेतील त्याच बरोबर संभाजीराजे असतील बरोबर. आणि
तुम्ही सीआयडीची आम्हाला दिलेली आहे, आम्हाला सीआयडी नकोय. सगळ्याचं एक मत आहे ती एसआयटी पहिलं आहे, आणि एसआयटी मध्ये नेमत असताना सुद्धा लोकल अधिकारी चालणार नाहीये, तो बाहेरचा अधिकारी चालणार. मग उदाहरण त्यांनी उमाप नाव दिलं, असे अनेक कुमावत नाव दिलं. तुम्ही चांगले अधिकारी द्या आणि ह्या एसआयटीच्या माध्यमातून ह्या गरीब कुटुंबाचा न्याय मिळून द्याल. आणि दुर्दैवाने इथं जातीरंग दिला जायला लागलेला बीडमध्ये. इथं जातीरंगचा काही विषय नाही. त्या बिचाऱ्या बौद्ध समाजाच्या मुलाला वाचवण्यासाठी हा संतोष देशमुख गेला होता. हा काय तो दलित समाजाचा किंवा मागासवर्गीय समाजाचा जाऊन गेला नाही, पण त्याच्यावर अन्याय व्हायला लागलेला आहे, त्याच्यावर मारहाण त्याला व्हायला लागलेली आहे. त्याला संरक्षण देण्यासाठी हा सरपंच गेला आणि त्याची लगेच दुसऱ्या दिवशी हत्या करून टाकायची. हो, त्यांनी बोट कापलेत, डोळ्यात ते लाइटर मारले, डोळे जाळलेत. हे महाराष्ट्र आहे? हे शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरचं महाराष्ट्र आहे? माझी विनंती राहील सुद्धा अजितदादांना, हे तुमच्या पक्षातले लोक आहेत, जोपर्यंत हे घडत नाही, जोपर्यंत याला न्याय मिळत नाही, तुम्ही तुमच्या या इथल्या मतदारसंघातल्या आमदारांना मंत्री सुद्धा करू नका. तुम्ही नेहमी शाहू महाराजांचं नाव घेता, शिवाजी महाराजांचं नाव घेता, फुले आंबेडकरचं नाव घेता, आणि खऱ्या अर्थाने जर तुम्ही त्यांचं नाव घेत असाल तर त्या तिथल्या आमदार होणारा मंत्री याला मंत्रीपद देऊ नये. तुम्ही थांबा त्यांचा मंत्रिपद, सगळ्यांना न्याय मिळत पाहिजे. ही माझी भूमिका नाहीये, ही इथल्या सगळ्या सामान्य माणसाची भूमिका, इथल्या ग्रामस्थांची भूमिका आहे, इथल्या पंचकृषीतली भूमिका आहे. बघा येऊन तुम्ही इथं काय चाललंय, येऊन भेट द्या. तुम्ही अजूनही कोणी भेट दिली नाही, इथं येऊन भेट द्या, त्यांच्या भावना समजून घ्या. या बीड बिहार होण्यासाठी तुम्ही गप बसलाय का? आणि माझी सर्व आमदारांना विनंती आहे, सगळ्या आमदारांना विनंती आहे, नवनिर्वाचित आमदारांना विनंती आहे, उद्या अधिवेशन सुरू होते नागपूरला, हा तुम्ही आवाज उठवणं गरजेचं आहे. तुम्ही सुद्धा शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर नाव घेत असाल, त्या महाराष्ट्राचं खरं तर महासंतांचं महाराष्ट्र म्हणत असाल, सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणत असाल, तर तुम्ही सुद्धा कसा आवाज उठवताय ते आम्ही सर्वजण बघणार आहे. राजकारणी कुठंतरी या हत्ये प्रकरणात राजकारण करतात, काय नाही, म्हणून मी काय म्हटलं की ज्या पक्षातले लोक आहेत त्या पक्षातल्या लोकांनी प्रमुखांनी ठरवावं. त्यांना हजर करायला सांगाल पाहिजे, जे इथले प्रमुख आहेत या बीडचे, त्यांना सांगा, जे तुमच्या संबंधित लोक आहेत त्यांना हजर करायला सांगा. समर्थन लावतात. साईडला